नातवानेच केली आजीची हत्या, आई वडील देखील जखमी, पैशासाठी केला वार। बीडच्या परळी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैशासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला, तर त्याला रोखण्यासाठी आलेले आई वडील सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान जखमी झालेल्या आजीला परळीहून अंबाजोगाईला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या आजीचं नाव जुबेदा इब्राहिम कुरेशी वय 80 असं मृत झालेल्या आजीचं नाव आहे। हल्ला करणारा नातू हा केवळ 20 वर्षाचा होता। आरोपी नातवाचं नाव रमजान कुरेशी असं आहे। ही घटना तलाबकट्टा फुलेनगर परिसरात घडली। दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतलं। मिळालेल्या माहितीनुसार जुबेदा इब्राहिम कुरेशी वय 80 वर्ष वृद्ध महिला घरी होत्या। त्याचा नातू अरबाज रमजान कुरेशी वय वर्ष 20 हा नशेच्या अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला। आजीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या अरबाजने हातातील सत्तूरने थेट त्यांच्या तोंडावर वार केला। या भयंकर हल्ल्यात आजीची मरणासन्न अवस्था झाली। तसेच त्याची आई समीना रमजान कुरेशी व वडील रमजान इब्राहिम कुरेशी तातडीने धावून आले। मात्र आरोपीने त्यांच्यावरही शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं। त्यानंतर अरबाज सत्तूर हातात घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली। 15 मिनिटात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। विशेष म्हणजे आरोपीकडे धारदार शस्त्र असतानाही त्यांनी अतिशय शिताफीने आणि धाडसाने ही कारवाई केली। दरम्यान गंभीर जखमी झालेल्या आजीला उपचारासाठी अंबाजोगाईला घेऊन जात असताना आजीचा मृत्यू झाला आहे। गंभीर जखमी आई वडिलांवर प्राथमिक उपचारानंतर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। या घटनेने संपूर्ण तलाबकट्टा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील पोलीस प्रक्रिया सुरू आहे। अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।